काय सांगता? पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू तालुक्यात धानवरे या गावी आज एका लग्नाचे वऱ्हाड जात असताना आयसर टेम्पोला एका कंटेनरने धडक दिल्यामुळे खूप मोठा भीषण अपघात त्या ठिकाणी झालेला आहे. मी या भागाचा प्रतिनिधी म्हणून घटनास्थळी गेलो. त्या ठिकाणी मी पाहणी केली. तिथले ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाकडून जी काही माहिती मिळाली की साधारणतः जवळपास 12 लोकांचा मृत्यू आतापर्यंत झालेला आहे आणि 20 ते 22 हे अतिशय गंभीर त्यांची परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढेल अशी शक्यता आपण प्रार्थना करतो देवाला की असं होऊ नये. परंतु हा जो अपघात आजपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये एवढा मोठ्या प्रकारचा अपघात झालेला नव्हता आणि खरं म्हणजे जवळच हा गाव होता. त्या गावातूनच हा वऱ्हाड जात असताना हा मोठा अपघात झाला आणि या ठिकाणी पासा या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात चालू आहे. ते सर्व डेड बॉडी पाहिजे. खूपच भयानक परिस्थिती झालेली आहे आणि सर, मृतांसाठी काही सरकारकडे मागणी करत नाही? सरकारला मी मागणी अशी करेन की त्यांची जी कुटुंब आहे त्या कुटुंबाला आता खरं म्हणजे मागणी करणे योग्य नाही. जीव गेलेला आहे, प्राण गेलेला आहे. परंतु त्या कुटुंबातला एक प्रमुख एक आधार गेलेला आहे. म्हणून त्या कुटुंबाला महाराष्ट्र सरकारने चांगले अर्थ सहाय्य करावे अशा प्रकारची मागणी करणार ते पुढेही करूया आणि त्यांना जोपर्यंत आर्थिक सहाय्य मिळत नाही सरकारकडून तोपर्यंत पाठपुरावा त्यांना. सर, या महामार्गावरती अनेक अपघात होत असतात. खरं म्हणजे NHAIचा निष्काळजीपणा आहे, यांचा बेजबाबदारपणा आहे. गेल्या 4 वर्षापासून हा मुंबई अहमदाबाद हायवे हा कॉन्क्रिटीकरण सुरू आहे. त्यावेळेससुद्धा या दरम्यानच्या 3-4 वर्षामध्ये खूपच या ठिकाणी अपघात झालेले आहेत. मृत्यूंची संख्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. हा प्रश्न सरकारच्या NHAIच्या लक्षात आणून दिल्यावरसुद्धा त्याच्यामध्ये काहीही बदल झाला नाही. आज केवळ आणि केवळ NHAIच्या बेजबाबदारीपणामुळे हा झालेला आहे आणि NHAIची जी ऑथॉरिटी यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला पाहिजे.